उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची श्री महालक्ष्मी व्रताची ही कथा. कथा राणी सुरचंद्रिका आणि तिची कन्या शांबाला यांची. कृपया कथा संपूर्ण ऐका, नीट काळजीपूर्वक ऐका. कथेचा बोध समजून घ्या, कथा समजून घ्या आणि कथेचा बोध आचरणात आणा. तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न होऊन सुखसमृद्धी देईल याची खात्री बाळगा. पण कथा संपूर्णपणे नीट ऐकून समजून घ्या आणि कथेचा बोध आचरणात आणा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये महालक्ष्मी सुखसमृद्धी निर्माण करील. कथा द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. इथं राणी सुरचंद्रिका नावाची एक राणी आहे. खर तर ही सुरचंद्रिका राणीची कथा तिच्या पूर्वजन्मीपासून सुरू होते. पूर्वजन्मी ही राणी एका गरीब वैश्याची पत्नी होती आणि त्यांच्यामध्ये दारिद्र्यामुळे नेहमीच तंटे होत. एकदा असाच तंटा झाल्यानंतर ही जन्मीची सुरचंद्रिका राणी घर सोडून भटकू लागली आणि रडत भटकत असताना तिला महालक्ष्मीनं पाहिलं. तेव्हा तिच्यावर दया येऊन महालक्ष्मीनं तिला महालक्ष्मी व्रताचं आचरण करण्यास, उपासना करण्यास सांगितलं आणि ही उपासना कशी करावी याबद्दल ही माहिती दिली. त्यानंतर या पूर्वजन्मीच्या सुरचंद्रिका राणीनं महालक्ष्मी व्रताचं उपासना केली आणि तिच्या आयुष्यामध्ये मग श्रीमंती आली. दोघंही नवरा बायको सुखानं समाधानानं नांदू लागले आणि नंतर पुष्कळ काळ त्यांनी संसार सुखानं केला आणि यथाकाळ त्यांना मृत्यू आला. पूर्वजन्मीच्या या पुण्याईनं महालक्ष्मी व्रत आचरणात आणल्यामुळं पुढील जन्मामध्ये ही सुरचंद्रिका एका राजघराण्यात जन्माला आली आणि ती राजाची राणी झाली. पण आता मात्र ती महालक्ष्मी व्रत विसरून गेली होती. तिला या व्रताची आठवण करून द्यावी यासाठी महालक्ष्मी एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेऊन राजवाड्याकडं आली. तेव्हा राजवाड्याच्या दरवाजाशी तिला एका दासीनं अडवलं आणि तिला विचारलं की आपण कोण, कशासाठी इथं आलात. तेव्हा महालक्ष्मीनं, रूप बदललेल्या महालक्ष्मीनं आपण येण्याचं कारण या दासीला सांगितलं. तेव्हा दासीनं तिला विचारलं की हे व्रत कसं करायचं याची कृपया आपण मला माहिती द्यावी. मग महालक्ष्मीनं तिला या व्रताचं आचरण कसं करायचं, उपासना कशी करायची या संबंधीची माहिती दिली. त्यानंतर दासीनं महालक्ष्मी आल्याचं सुरचंद्रिका राणीला निरोप दिला. पण सुरचंद्रिका राणी आता उन्मत्त झाली होती, गर्विष्ठ झाली होती आणि ती हा निरोप ऐकून तिला दासीचा आणि त्या वृद्धेचा सुद्धा म्हणजे महालक्ष्मीचा सुद्धा क्रोध आला आणि ती आपल्या महालाच्या दाराशी येऊन या वृद्ध स्त्रीच्या रूपातील महालक्ष्मीला म्हणाली की थेरडे, तू कशाला इथं आलीस, चालती हो इथून. आपला असा अपमान झाल्याचं बघून आणि योगायोगानं तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. आपला महालक्ष्मीचा हा दिवस असताना आपला अपमान आपली पूर्वीची भक्त करत आहे याचा महालक्ष्मीला क्रोध आला आणि ती सुरचंद्रिका राणीला म्हणाली की तुझ्या उन्मत्तपणाचं फळ तुला लवकरच मिळेल. आणि क्रोधानच ती राजवाड्यातून बाहेर जाऊ लागली. तेव्हा सुरचंद्रिका राणीची कन्या शांबाला ही बगीच्यामध्ये खेळत होती. तिनं या वृद्ध स्त्रीला जाताना बघून ती लगबगीनं तिच्याजवळ आली आणि तिनं अगदी आस्थावाईकपणे या वृद्ध स्त्रीची चौकशी केली. आपण इथं कशासाठी आला होता,
हे सगळं राजवाड्यात काय घडलं या संबंधी माहिती विचारली, तेव्हा या महालक्ष्मीनं श्यामबालेला आपण येण्याचं कारण सांगितलं आणि हेही सांगितलं की महालक्ष्मी व्रताचं आचरण करण्यास तुझ्या मातेला सांगण्यासाठीच फक्त मी इथं आलेले होते. राजवाड्यात घडलेला सर्व प्रकार श्यामबालेला तिनं सांगितला. तेव्हा श्यामबालेनं तिला विचारलं की हे व्रत कसं आचरणात आणायचं हे कृपा करून आपण मला सांगा. मग महालक्ष्मीने तिला ह्या व्रताची उपासना कशी करायची याबद्दल माहिती दिली. त्या दासीनं आणि जिला आधीच महालक्ष्मीनं हे व्रत कसं करायचं या संबंधी माहिती दिलेली होती, त्या दासीनं आणि श्यामबालेनं सुद्धा या व्रताचं आचरण केलं. दासीचं दासी पण गेलं आणि तिला समृद्धीचे दिवस आले आणि श्यामबालेचा लवकरच एका राजपुत्राशी विवाह झाला. भद्रेश्वर नामक राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला आणि मालाधार हा राजपुत्र आणि श्यामबाला सुखानं संसार करू लागले. पण लवकरच सुरतचंद्रिका राणीला मात्र दारिद्र्याचे दिवस आले. त्यांचे दिवस पालटले. भद्रश्रवा राजा राज्यभ्रष्ट झाला आणि अन्न पाण्याला ते दोघही महाग झाले. त्यानंतर एक दिवस सुरतचंद्रिका राणीनं आपल्या जावयाकडे जाऊन त्याच्याकडून काही मदत राजानं मागावी असं राजाला सुचवलं. त्याप्रमाणे राजा आपल्या जावयाकडं फिरत फिरत येत असताना नदी किनारी, तो राज्यात आल्यानंतर नदी किनारी तो विश्रांतीसाठी थांबला असताना श्यामबालेच्या दासीनं त्याला पाहिलं आणि ओळखलं आणि आपल्या मालकिणीला म्हणजे श्यामबालेला आपले पिताश्री इथं आलेले आहेत हा निरोप दिला. तेव्हा श्यामबालेनं आपल्या वडिलांना आदरानं आणि सत्कारानं आपल्या राजवाड्यामध्ये बोलावून घेतलं. त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यानंतर 4 दिवस राजा तिथे राहिल्यानंतर परत जाताना राजानं त्याला आपल्या कन्येला आपल्या या संपूर्ण परिस्थितीविषयी माहिती दिलेलीच होती. हे सगळं कसं घडलं याबद्दल सांगितलेलंच होतं. ते ऐकून श्यामबालेला वाईट वाटलं आणि राजा आपला पिता परत जात असताना तिनं राजाला द्रव्यानं भरलेला हंडा दिला. राजा तो हंडा घेऊन परत आपल्या पत्नीकडे आला, सुरतचंद्रिका राणीकडं. आणि तिनं जेव्हा विचारलं की कन्येनं तुम्हाला भेट म्हणून काय दिलं, तेव्हा राजानं तो हंडा तिला दाखवला आणि हंड्यामध्ये सुरतचंद्रिका राणीनं हंड्याला स्पर्श करताच हंड्यामध्ये ज्या सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या त्याचं कोळसे झाले. आणि मग इकडं श्यामबाला मात्र सुखामध्ये नांदत होती. त्यानंतर काही दिवस लोटल्यानंतर सुरतचंद्रिका राणीला वाटलं की आपणच आता आपल्या कन्येकडे जावं आणि तिच्याकडून काही मदत मागावी असा विचार करून ती जेव्हा आपल्या कन्येला जावयाना भेटण्यासाठी आली, तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता आणि श्यामबाला या व्रताचं, महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करत होती. ती व्रताच्या गडबडीमध्ये होती. ते पाहिल्यानंतर मग सुरतचंद्रिका राणीला आठवलं की हे व्रत आपण सुद्धा आचरणात आणत होतो, पण नंतर आपणाला त्याचा विसर पडला आणि त्यामुळंच महालक्ष्मीनं आपणाला शिक्षा म्हणून आपल्यावर हे दिवस आणलेले आहेत. हे तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनं महालक्ष्मीची क्षमा मागितली आणि आपण सुद्धा हे व्रत आचरणात आणू अशा प्रकारे तिनं महालक्ष्मीला ती मनोभावे बोलली. आणि त्यानंतर मग सुरतचंद्रिकेच्या कन्येनं तिच्या पतीला सांगून त्यांचं राज्य परत मिळवून दिलं. म्हणजे सुरतचंद्रिका राणी आणि भद्रश्रवा यांचं राज्य त्यांना परत मिळवून दिलं. त्यानंतर त्यांचे जे परागंदा झालेले पुत्र होते तेही परत आले आणि सुरतचंद्रिका राणी सुद्धा या व्रताचं नियमितपणे पालन करू लागली.
आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सुख समृद्धी परत आली. आता या कथेचा बोध जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. प्रत्येक वेळी उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, असं वाक्य येतं आणि त्यानंतर उतरणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हा संदेश येतो. उन्मत्त न होणं आणि घेतलेलं कार्य, आपल्या हाती जे कुठलं कार्य घेतलं असेल ते कार्य न टाकता ते अखंडितपणे करत राहणं, म्हणजे पूजा करणं हा भाग आहेच. ती पूजा करू नये असा मुळीच माझा विचार नाही. पण ही पूजा झाल्यानंतर आपलं नेहमीच जे कार्य आहे, आपण हाती घेतलेलं जे कार्य आहे, ते कार्य, तो आपला वसा आयुष्यभर करण्याचं जे आपलं कार्य आहे, ते कार्य सातत्यानं करत राहणं. आणि त्या कार्यामध्ये थोडंफार यश आल्यानंतर किंवा खूप काही यश आल्यानंतर उन्मत्त न होणं, गर्वानं डोकं, आपल्या जमिनीवरून आपले पाय आकाशाकडं न जाणं, असा हा जो भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. की उन्मत्त न होता, गर्विष्ठ न होता आपण आपलं कार्य करत राहणं, हा संदेश ही कथा देते. आणि त्यामुळंच महालक्ष्मी प्रसन्न होते. तर या कथेचा हा बोध भक्तिभावपूर्वक ही समजून घ्यावा, आणखी तो बुद्धिपूर्वक सुद्धा समजून घ्यावा, ही विनंती. धन्यवाद.